हॅलो फ्रेंड, यूट्यूब फॅमिली. मी आज तुम्हाला काय रेसिपी बनवली केसांसाठी ते दाखवणार आहे. केस ही पांढरी झालेली असतात ना आपली, त्या केसांसाठी बनवली मी घरगुती रेसिपी. बाजारातून मला एकदा ते भाजीवाले असतात ना, त्यांच्याकडं भरपूर असा कडुलिंबाचा पाला मिळाला. तसंच तो ढाळे तसेच धुतले, चांगले झटकले आणि ओढणीत बांधून तसेच वाळवले. मग ते 2-3 दिवस वाळवले चांगले. मग त्याचं ते पानं बाजूला काढली. ते काडक्या असतात ना, ते काड्या अशा बारीक बारीक हाताने कुठले चांगले एवढे ताट भरून काड्या निघाल्या. हाताने अशा बारीक केल्या. काही दार असतील त्याच्या चेचल्या. भरपूर काड्या होत्या अशा एवढ्याशा. आणि मग त्या चांगल्या वाळल्या होत्या. मिक्सरमधून काढल्या त्या काड्या. ते पानांचं पण खूप मिक्सरमधनं काढून ठेवला येतो. आणि ते काड्या मिक्सरमधनं काढल्या. ही बघा, ही बाटली भरून पाणी घेतलं होतं. ते पाण्यात त्या काड्या टाकल्या. भरपूर काड्या होत्या आणि उकळल्या चांगल्या. त्यात एवढं अर्धी बाटली झालं पाणी त्या काड्यांचं. मग ते गाळून घेतलं आणि यात भरले. मग ते भरून ठेवले. आणि मग आता काय करायचं, हे आपलं त्यातलं थोडं घ्यायचं आणि पाणी टाकायचं आपलं साधं. आणि असं स्प्रेमध्ये बॉटलमध्ये भरून असं मारायचं. बघा प्रयोग करून तुम्हाला पण बरं वाटेल. केसातला कोंडा बिंडा काय असतं ना, ते सगळं जातं निघून. असं मारायचं स्प्रेने. आता मला उद्या केस घ्यायचे, मी आज मारणार हे पाणी भरपूर सगळीकडून मारून घ्यायचं पाणी चांगलं. आणि केस पण बघा तुम्ही पांढरी होतात ना, आहे ना, ती हळूहळू काळी व्हायला लागतात. असं आपलंच मारायचं. आता कोण आहे आपलं हे करायला? जर तुमचं कोणी असलं दुसरं ते व्यवस्थित मारून देईल. असं हे बाजूला करून केस सगळीकडं मारून घ्यायचं. मागं पुढं इकडं तिकडं. मग दुसऱ्या दिवशी केसावर पाणी घ्यायचं. केसातला कोंडा बिंडा सगळं निघून जातो. तर आपला घरगुती उपाय मी असं मी करत असते. मग ते पाणी ठेवायचं तसंच. थोडं त्यातलं थोडं घ्यायचं आणि पाणी घालायचं आपलं साधं आणि असं स्प्रे बॉटलमध्ये घेऊन मारायचं. तुम्ही पण हा उपाय करून बघा. एकदम साधं. मला अशी ती सांगतात, तिला भरपूर काय सांगतात आणि अवघड पदार्थ एखादं सांगतात. तो काय आपल्याला अन्न जमत नाही आणि आपण मग ती रेसिपी करतच नाही. हे एकदम सोपं आहे. भाजीवाल्याकडे तुम्हाला मिळतो बघा कडुलिंबाचा पाला. तो भरपूर ऊन होतो. एवढा मोठा दिला होता त्याने. घेऊ का म्हटलं पाला, तर न्या म्हणला. विकत देऊ का? नाही नाही, तसंच नाही म्हणलं. तसाच आणला होता आणि तेवढा वाळवला आणि ठेवलं एवढं पाणी करून. आता ही पाणी मला भरपूर दिवस जाईल. पोरगी आली तर पोरीला पण घालायचं, डोक्याला लावायचं. आणि मग हे असं पाणी करून ठेवले आणि असं मी वापरते. आणि असं स्प्रे मारते डोक्याला. दुपारी मारला होता स्प्रे, पण आता परत म्हटलं रेसिपी दाखवावी, व्हिडिओ दाखवा म्हणून परत आता तो मारला आहे. आणि ते ह्याचं काय करायचं, ते पानं त्याचं असं मिक्सरमधनं मी बारीक चूर्ण करून ठेवले. ते पण आहे एवढं मोठं आहे चांगलं ठेवलेले एका डब्यात भरून. आता ते पावडरचं काय करणार, थोडा गूळ घेणार, गूळ एवढा घेणार, पावडर एवढी घेणार आणि ते एकत्र करून त्याच्या असं गोळ्या बनवायच्या. छोट्या गोल गोळ्या बनवायच्या आणि ठेवायच्या डब्यामध्ये भरून. थोड्या बनवायच्या, एकदम नाही बनवायच्या, कारण कधी गूळ पाग होतो ते. आणि रोज एक गोळी खायची. सकाळीच खायची. सकाळी खा, दुपारी खा, पण जेवायच्या आधी खायची उठल्या आपली ती गोळी. बघा तुमच्या केसावर फरक पडतो का नाही. केस तुमची पांढरी केस आहेत ना, हळूहळू काळी होतात केस. आणि माझ्या मुलीला मुतखडा झाला होता. मी हे आमच्याकडे एक ते आले होते पिंपरी चिंचवडची कोणतरी महाराज, त्यांनी सांगितलं होतं की कडुलिंबाच्या पाल्याने मुतखडा बाहेर पडतो. म्हणजे कसं आहे तुम्ही असू द्या. मग तिला मी काय करायचे, सकाळी दर शनिवार रविवारी ती घरी असायची ना, शनिवारी घरी जायचे. कडुलिंबाचा पाला आणायचे ताजा, त्याचा मिक्सरमधून रस काढायचे आणि तिला द्यायची प्यायला. असं 2-4 आठवडे केले की ते खडा उगवून पडला. अजिबात पैसासुद्धा खर्च न करता ते असं मी कडुलिंबाचं औषध केले. आणि ते गोळ्या पावडरच्या करणारे आणि त्या अशा भरून ठेवणारे बाजूला ठेवायच्या. आपले एक जेव्हा वाटली तेव्हा खायची. काय रोजच खावा असं काय नाही. जेव्हा तुम्हाला खाऊ वाटेल तेव्हा खायची.
आणि ते मिक्सरचं भांडं लगेच दुसऱ्या मसाल्याला नाही वापरायचं. ते मिक्सरचं भांडं वाजून ठेवायचं कडुलिंब कुटलेलं. मग मेथीच्या भाजीच्या काड्या, कोथिंबीरच्या काड्या, अशा काय काड्या असतील त्या काड्या भांड्यामध्ये वाटायच्या मिक्सरच्या भांड्याच्या. आणि मग ते धुवून काढायचं आणि मग ते वापरायला करायचं. कारण परत आपण मसाला जर वाटला तर आपला मसाला कडू व्हायला नको. तर बघा ही अशी आजची माझी रेसिपी तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप छान वाटेल, फरक पण पडेल. आता कडुलिंबाचं मी आता दुपारी पण मारलं होतं आणि आता थोडं मारलं. पूर्ण मारून घ्यायचं केसाला इकडून मागून पुढून. तुमचं जर कोण असेल तर कुणाला सांगायचं आणि स्प्रे मारायचा. असं स्प्रे बॉटलमध्ये थोडं पाणी घ्यायचं, थोडं हे टाकायचं लिक्विड आणि मारायचं. खूप फरक पडतो. तुम्ही पण करून बघा. आपला साधा सोपा उपाय. शॅम्पू कधीही मी वापरत नाही. बघा आता माझी केस अजून चांगली अजून एवढी खूप केस होती मला. ते आता शेवटी वयाप्रमाणे ती जाणार नाही केस. इथंच थोडे पांढरे झाले. आता बाळाचं बारसे बघ त्यात येणे झालं पांढरं. नाही तर मग काहीतरी लागू 30 तारखेला आहे. ते मी नाही करीत डाय बी करत. डाय बी नाही करत. आपल्याला डाय कधीच केला नाही. फक्त मुलाचं लग्न, साखरपुडा, बाळाचा आता बारसे असं काही कार्यक्रम असं तरच डाय करत, नाही तर डाय नाही करत. बघा तुम्ही आवडले तर रेसिपी करून बघा. खूप छान आहे, खूप छान आहे. काय त्याला आणि ते पालासुद्धा फेकून द्यायचा नाही, काड्यासुद्धा फेकून द्यायच्या नाहीत. सगळं ते उपयोगी घ्यायचं, कडुलिंबाचं उपयोगी करायचं. असं लिक्विड करून ठेवायचं फ्रीजमध्ये आणि थोडं थोडं घेऊन स्प्रेनी. आता हे बघा मी किती घेतलं होतं. आता अजून मारली थोड्या वेळाने. मला जरा वाटलं नाही काही नाही तरी काही परिणाम होत नाही. एकदम छान आहे. आणि अजून उन्हाळ्याचं काय सोपं असतं. नाहीच्या आधी मारायचं. खूप स्प्रे बॉटलनी तेच बॉटल ती काढा कधीच मी करून ठेवला होता. मला स्प्रे बॉटल मिळत नव्हती. ही सकाळी शोधली स्प्रे बॉटल. ती स्प्रे बॉटल मिळाली. म्हणलं आता दाखवा मी. काही नाही, एकदम सोपं आहे. महागाचं नाही, काय नाही. बघा तुम्ही परत फरक पण पडतो. त्याची पण तुमची छान वाटते तुम्हाला. तर बघा तुम्हाला आवडली का रेसिपी करून पहा. खूप छान फरक पडतो. काही त्यात नुकसान नाही, काय नाही. आता वेणी घालायची, मग हाताने स्वच्छ घ्यायचे. काही परत केसाला हात नाही लावायचे. कडू बिडू आपण काय केलं जेवण बिवण तर कडू लागायला नको म्हणून. खूप कडू असतील कडू. आणि कोंड्याचं तुमचं एक कोणसुद्धा राहणार नाही कोंड्याचा. इतकं छान आहे औषधी ही घरगुती. काही त्याला खर्च नाही, काय नाही. आपलं सगळं फुकटचं आहे. फक्त ती कडुलिंबाचं मिक्सरचं भांडं वाटले की त्याची काळजी घ्यायची. ती व्यवस्थित घासायचं. त्याच्यात मेथीच्या भाजीच्या काड्या किंवा कोथिंबीरच्या काड्या कसल्या तरी काड्या वाटून घ्यायच्या. मग ते भांडं यूज करायचं. एवढंच हे जमत नव्हतं मला. आता बरं दिवसांनी मी हे केलं. मी नाही तर नेहमी करायची मी पहिले. आता मला सारखं 2-3 दिवस तिकडं बाळा सांभाळायला जावं लागतं. 2 दिवस इकडं 2 दिवस तिकडं. मग असे माझे दिवस जातात. आता शनिवारी बघा आता आज बाजारात जायची, भाजी करायची, भाजी आणायची. उद्या रविवारी, सोमवार गेला की मंगळवारी जायचं. शुक्रवारी रात्री आली, शुक्रवारी यायचं, मंगळवारी जायचं. असं करायचं चाललं आहे माझं. त्यामुळे ह्या असे काही उद्योग जमत नाही. ह्याला ते वाळवायचं म्हटलं तर 2-3 दिवस वाळवावं लागतं ते पाणी. आता हे काढा साठवायचं, मिक्सरमध्ये भांडीतनं काढायचं, हे करायचं. तर ते कडू आहे त्यामुळे त्याला जपून करावं लागतं. दुसऱ्या भांड्याला हात नाही लावून द्यायचा. व्यवस्थित करायचं, व्यवस्थित हे फडक्याने गाळून घेतले मी. गाळणीचा पण वापर नाही केला, पण ते चहा गाळतो हे करतो म्हणून. बघा तुम्हाला आवडलं का रेसिपी करून बघा. अवश्य करून बघा. कडुलिंबाचा पाला काय तुम्हाला कुठेही मिळतो. खूप छान आहे. डोक्याला कोंडा जर तुमचा असला ना राहणारच नाही कोंडा. चला मग तुम्हाला आवडली का रेसिपी सांगा मला. बाय बाय.